वेलकम टू डॉन बॉस्को स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय मराठी ह्यामध्ये आज आपण व्याकरण शिकणार आहोत. व्याकरणामध्ये वचन हा भाग आज आपण शिकणार आहोत. इयत्ता 3रीपासूनच वचन ह्या भागाचा समावेश केलेला आहे. वचनाचे 2 प्रकार आहेत, एकवचन, अनेक वचन. ह्या प्रकारे ह्याचं विभाजन केलं जातं. आता आपण वचनाची काही उदाहरणं पाहूया. खुर्ची, एक असल्यावर खुर्ची आणि अनेक असल्यावर खुर्च्या. एक आंबा, एकापेक्षा जास्त असल्यावर आंबे. एक रुमाल आणि एकापेक्षा जास्त असलं का पण रुमालच. काही शब्दांचे वचन बदलत नाही. केळं, एक केळं, एकापेक्षा जास्त केळी. एक फुलपाखरू आणि एकापेक्षा जास्त असल्यावर फुलपाखरे. एक फूल आणि एकापेक्षा जास्त असल्यावर फुले. अशा प्रकारे एकवचन व अनेक वचनाचे विभाजन केले जातं. तर मुलांनो, आज आपण एकवचन आणि अनेक वचन ह्या प्रकारे वचनाचे 2 प्रकार शिकलो आहोत. आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.